मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या आवडत्या सिरीजमध्ये ज्याचं नाव आहे शाळा सुटली। आज आपण एका अशा शाळेत आलोय जी शाळा निसर्गाच्या सानिध्यात आहे आणि इथे फक्त शिक्षण नाही तर संस्कृती आणि परंपराही जपली जाते। आणि अशा या शाळेत आज तुम्हालाही माझ्यासोबत नवीन मित्रमैत्रिणी बनवायचे आहेत। पण तुम्हाला माहिती आहे ना त्याआधी काय करावं लागतं? शाळा सुटायच्या आधी शाळेत जावं लागतं। चला मग जाऊया, चला। बसा बसा, खाली बसा। तुमच्या शाळेत स्ट्रिक्ट टीचर आहेत का ज्यांना तुम्ही घाबरता? उद्यापासून मी पण तुमच्या शाळेत जॉईन होते बघा। पण मी ज्या शाळेत जाते त्या शाळेत सगळ्यात पहिला तास खेळाचा घेते। खेळ कोणाकोणाला आवडतो आणि अभ्यास कोणाकोणाला आवडतो? खरं खरं सांगा, खरं खरं। आपण आता कबड्डी आणि खो खो खेळायला जाऊया, चला। तो 2 वर्गांमध्ये होता, 7वी अ विरुद्ध 9वी अ ब मिक्स। तर याच्यामध्ये 7वी अ विजयी संघ घोषित झालेला आहे। अजून एक खेळ घेणार आहोत, त्याच्यामध्ये आपण करणार आहोत डिबेट। तर आता त्याचा टॉपिक आहे खेळ महत्त्वाचा की अभ्यास, याच्यावरती तुम्हाला बोलायचं आहे। अभ्यास महत्त्वाचा आहे कोणाकोणाला वाटतं त्यांनी हात वर करा। तुला काय दोन्ही महत्त्वाचं आहे वाटतंय? हा, मग डिबेट कसं? हा, खेळ महत्त्वाचा आहे। क्रिकेटमध्ये पुढे जाता येतो। पुढे गेल्यानंतर आपले नाव इथे तिथे गावात चर्चा चालू असते। गावात गेल्यानंतर सेल्फी वगैरे काढायला लोक येतात। नंतरला आपण फेमस होतो। त्यानंतर आपण खूपच चांगले खेळाडू होतो। क्रिकेट सगळ्यांनाच आवडतं। क्रिकेट सगळ्यांना आवडतं, पण खेळ खेळ महत्त्वाचा आहे कारण फेमस होता येतं। फेमस कोणाला बरोबर वाटतंय? मला वाटतं का दोन्ही महत्त्वाचे आहे। अभ्यास जास्त केले तर
डोळ्यात चष्मा लागतो आणि जास्त आपण विसरतो पण. आणि खेळात आपण जास्त असं तंदुरुस्त राहतो आणि प्रामाणिक खेळ खेळतो. आणि अभ्यास आणि खेळ दोन्ही केले तर आपण मोठे होऊन खेळायला पण मस्त होतो आणि अभ्यासाने पण पुढे जातो. मोठे होऊन आपण दुसऱ्या देशात खेळायला जाऊ शकतो आणि अभ्यासाला पण कामाला पण दुसऱ्या देशात लागू शकतो. आणि खेळ महत्त्वाचे की अभ्यासाचा विचारले तर दोन्ही महत्त्वाचे असं बोलायचं. अरे वा. मला असं वाटतं की दोन्ही महत्त्वाचे आहेत, कारण खेळल्यामुळे आपण तंदुरुस्त पण राहतो आणि आपला फेमस होतं हे आहे, पण फेमस होण्याचं एवढं नाही का खेळ आपल्याला एवढं आहे. अभ्यास करून तर आपण मोठे कंपनीमध्ये जॉब लागते आपली आणि आपण अभ्यासासोबत आपण खेळू पण शकतो, कारण दोन्ही पण तर महत्त्वाचे आहेत. कारण अभ्यास करून तर आपण मोठे मॅनेजर वगैरे होऊ शकतो आणि खेळ खेळून आपण फेमस होऊ शकतो. मग आता दोन्ही पण तर बरोबरच आहे ना. सचिन तेंडुलकर, आता सचिन तेंडुलकर किती झाला आपल्याला माहिती आहे की तो 10वीच पास झालाय, तरी तो एवढा मोठा क्रिकेटर बनला. आता त्याने क्रिकेटर झाला, तो बाहेर देशात जाऊन आला, त्याला वेगवेगळ्या कंपनीचे ॲड करायला भेटतात. शिकणं हे गरजेचं आहे, पण जर आपल्याकडे कला असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो. माझ्या मताने दोन्ही पण महत्त्वाचे आहेत. कसं की हा बोला तर आपण फेमस होऊ शकतो. असे की काही जण अभ्यासामुळे पण फेमस झालेले आहेत. ते आहेत APJ अब्दुल कलाम. आणि न शिकलेली पण माणसं खूप मोठी झालेली, त्यांचं नाव क्रिस्टियानो रोनाल्डो. आपली आतमधीतली कला आहे ती दाखवली पाहिजे. तुला काय वाटतं की तुझ्या आतमध्ये काय कला आहे? माझ्या आतमध्ये माहीत नाही. माहित नाही. मग तुला अभ्यास आवडतो की खेळ आवडतो? तुला खेळ आवडतो. न शिकलेली माणसं पण पुढे गेलीत, पण जर आपण तो बोलला आणि तो दादा बोलला हो. की ते शिकलेत ना, पण 10वी ते नापास झाले पण तो शिकलाय ना. शिकूनच शिकला तो, 10वी नापास झाला, त्याने क्रिकेट चालू केला, मग त्याला ते ॲड्स वगैरे मिळाले. हां, मग जर माणूस शिकलाच नाही, तसाच राहिला अडाणी आणि त्याच्या अंगात कुठली कला असेल त्याच्यावरच त्यांनी भर टाकला तर तो तेच होऊ शकतं, कारण की त्याने शिक्षण नाही केलं. जर शिक्षण केलं असतं तर तो त्याच्यापेक्षा अजून मोठ्या पदावर पोहोचला असता. तुम्हाला माहिती आहे अमेरिकेमध्ये अशी पण माणसं आहेत जी भिकारी आहेत, न शिकलेली, पण त्यांच्या आतमध्ये एवढी भारी कला आहे की ते अशी चित्र काढतात ती आता करोडोमध्ये विकली जातात. तुम्हाला माहितीच असेल. तसंच आपल्याच देशात भंगारवाल्यांकडे सुद्धा आयफोन आहेत. आता विचार करा, ते शिकलेत नाही, अमेरिकामध्ये ते आहेत, त्यांनी काही शिकलेत, त्यांनी स्वतःहून त्यांची कला हे केले, प्रगत केले, म्हणून त्यांना एवढं आता भारी पेंटिंगला त्यांचे नाव आहेत. आता शिकण्याच हे गरजेचं आहे, पण ज्यांच्याकडे शिकण्यासाठी काय नसेल व त्यांच्याकडे चित्र, क्रीडा असे काही वेगवेगळे गुण असतील तर ते त्या खेळात पण खूप चांगले जाऊ शकतात. पण ती काय म्हणाली, 10वी पर्यंत तरी ते शिकलेच ना. शेवटी शिकण्याचा त्यांनी प्रयत्न केला. सचिन तेंडुलकरकडे एकच गुण होता, क्रिकेट, जो ते सर्वात भारी खेळत होते, म्हणून त्यांना एवढे पुरस्कार मिळाले. जर ते शिकले असते, जर ते क्रिकेटर झाले नसते, म्हणून ते नाही शिकले, म्हणून त्यांनी आपल्या देशाचं नाव मोठा केला न शिकता. म्हणून ते एक प्रकारे शिकले असते तर ते एवढे मोठे नसते झाले, पण जेव्हा त्यांनी क्रिकेटवर एवढं लक्ष दिला म्हणून ते एवढे मोठे झाले. प्रश्न काय होता आपला, अभ्यास महत्वाचा की खेळ? त्याच्यामध्ये आपण डिबेट केलं. कोणी म्हटलं की दोन्ही महत्वाचं आहे, कोणी म्हटलं की खेळच महत्वाचा आहे, आपल्याला फेमस होता येतं, सेल्फी काढायला लोक येतात, कोणी म्हटलं की नाही त्याचा काही उपयोग नाही, खेळ अभ्यासच महत्वाचा आहे. पण दोन्ही गोष्टी जरी महत्वाच्या असल्या तरी तुम्हाला काय लक्षात घ्यायचं आहे की शिक्षण म्हणजे काय? एखादी गोष्ट मन लावून शिकणं म्हणजेच शिक्षण. कारण शिक्षण आपल्याला ती प्रगल्भता देतं की आपल्यातले कलागुण ओळखता येतील. आपल्याला काय करायचं आहे हे कळण्यासाठी शिक्षण महत्त्वाचं आहे. त्याने उदाहरण दिलं होतं कोणाचं? सचिन तेंडुलकर यांचं, बरोबर. सचिन तेंडुलकर यांनी खेळाच्या बाबतीत पण शिक्षणच घेतलं ना. आपण असंच म्हणतो की काय अभ्यास आहे काय, पण त्याच्यात आपल्याला खूप गोष्टी कळतात ज्या आपल्याला समाजात एक स्थान मिळवून देतात आणि समाजात तुम्हाला माणूस म्हणून वावरण्यासाठी खूप काही शिकवतात. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. पण आपले मुद्दे ठामपणे मांडलेली ही मुलं जिंकली आहेत. मी पार्शलिटी केली नाही ना. तुम्ही छान बोललात, छान मुद्दे मांडलेत, त्याच्यामुळे मी तुम्हाला जिंकवलं. मुलींना नाही जमलं तेवढं ठामपणे मांडायला, त्याच्यामुळे त्या हारल्या. आत्ता मी तुम्हाला अजून एक टॉपिक देणार आहे. आता दुसरा टॉपिक सगळ्यात महत्त्वाचा आहे, कारण मला पण ऐकायचं आहे तुमच्याकडून त्याच्यावरती की तुमचं मत काय, की घरातली कामं
मुलांनीच केली पाहिजेत की मुलींनीच केली पाहिजेत? घरातली कामं दोघांनी पण केली पाहिजे, कारण की एकाने नाही केली तर दुसऱ्या आईला नाव सांगतो, दुसऱ्याने नाही केली तर तिसऱ्या आईला नाव सांगतो, असं होतं ना. पण मुलाने केली पाहिजेत की मुलीने? दोघांनी. दोघांनी केली पाहिजेत. अच्छा. मला असं वाटतंय की आईला जेव्हा जेव्हा करायचं नसतं तेव्हा मुली हाताशी करतात, मुलं पण करतात असं काय नसतं. आईच्या हाताशी मुली पण करतात आणि मुलं पण करतात. पण कोणी केलं पाहिजे, तुला काय वाटतं? मला वाटतं की मुलींनी केलं पाहिजे. असं नाही की मुलींनीच काम करायला पाहिजे, मुलांना पण काम करायला पाहिजे. आता बघा, आता आई बाबा म्हातारे झाल्यावर कोण कोण मुलं तर त्यांना वृद्धाश्रममध्ये टाकतात प्रॉपर्टी घेऊन. असं का करतात? आता मुली त्याचा सांभाळ करतात, मुलं करतात नाही तितकं मुलं करू नाही शकत जितकं मुली करतात. बरोबर. मला वाटतं की दोघांनी केलं पाहिजे. मुले काही भांडी कपडे धुवू शकत नाही, का नाही धुवू शकत तू? का नाही धुवू शकत? का नाही शिकायचं तुला? आणि मुली असं काय मुली काय नाही करू शकत सांग? मुली हां, सगळं करू शकतात. सांग काय नाही करू शकत आम्ही? मुली गाडी नाही चालू शकत. का? गाडी चालवतात पण एवढं नाही. कोण बोललं एवढं नाही चालवत? सगळी मुलं. मुली विमान पण उडवायला लागल्यात आणि तू कुठे आहेस? कुठच्या जगात आहेस तू? ते विमानामध्ये खावायला वाटतात. खावाला ना वाटण. मी आहे माझी गाडी आहे बाहेर. असं आहे का? मुली खावण नाही वाटत, मुली पायलट पण आहेत. असं आहे का? माहित नव्हतं. माहित नव्हतं? काय बोल आता. मुलं थांबा त्याला बोलू द्या. तू बोलतोस की मुलांना भांडी घासायला, कपडे धुवायला, हे सगळे कामं करायला नाही जमत. शिकणार नाही तुम्ही, कधीच करणार नाही. बाहेर सगळी चिरवतील, मुलींना कोण चिरवतोय? चिडवायचं कशाला आहे त्याच्यात? कोण बोलणार याला? आमचा पप्पा कपडे धुतो, भांडी धुतो, आमच्या पप्पाला जेवण पण बनवता येतं. आमच्या पप्पाला का नाही चिडवत? मग सगळ्याची पप्पा करतात घरात काम. आणि गाडी तर मी चालवते. जे पप्पा सगळं करतात, मोठ्यांना पण चिरू शकत नाही. असं कसं? तू पण मोठा होशीलच ना, तू काय एवढाच राहणार आहे? मोठे कळलं? कामाचा आई वडिलांचा संबंध आहे. तिने भाऊस कुटुंबामध्ये पण नाही. भाऊस पण मुलगाच आहे ना. मुलगा असून तो ती काय बोलली? माझा भाऊ पण सगळी कामं करतो, माझा भाऊ पण असं कामं भेदभाव नाही. नाही. ती बोलली म्हणजे पायाशी उभे राहतो. हा मग पडतो. मग मग रक्षाबंधनाला पडायलाच लागतो. मग पडायलाच लागतं. मग त्याच्यात काय मी पण वाईट? पडतोय. त्याच्यात काय आहे? मग कामं करायला काय लाजायचंय? म्हणजे आता आई आपलीच आहे ना, तर आपण आईच्या कामाला मदत नाही करू शकत. आता आपण लहान होतो तेव्हा आपल्याला कोणी सांभाळलं? आईने. तर आता आपल्याला आईची मदत केलीच पाहिजे, कारण आपण आता जेव्हा आईचं वय होतं मदत करायची तेव्हा आईने केली. आता जेव्हा आई वयस्कर झाले, आईला काम नाही करता येत, तेव्हा आपणच काम करून दिलं पाहिजे ना. तो म्हणाला ना की भांडी घासली, कपडे धुले तर आम्हाला चिडवतील. कोण चिडवेल? काय चिडायला पाहिजे? आईसाठी आपण एवढं पण काम करू शकत नाही. सांग जरा त्याला. आणि आताच्या जनरेशन मध्ये कपडे धुवायची गरजच नाही, कारण आता वॉशिंग मशीन आहे. बरोबर. कपडे चिडवण्याचं सवय काय? फक्त वॉशिंग मशीन मध्ये कपडे टाकायचे, सर्फ टाकायचं ना, मशीन काय रे? मुली सर्व करू शकतात, मुलं पण सर्व करू शकतात. मुलांना कपडे, भांडी, जेवण बनवता सर्व येते, मुलींना पण सर्व येते. पण मुलींना जेवण बिझनेस नाही करता येत. तुला काय माहिती? तुला माहिती आहे का? मी स्वतः. तुम्ही वेगळं आहे. असं थोडीच आहे, मुलगीच आहे ना. पण जास्तीत तर बिलियनियर्स मुलगा आहे. हर्ष काय म्हणाला की मुली बिझनेस करू शकत नाही. तुला काय वाटतं? मला वाटतंय की त्याची पण मम्मी आहे, त्यांचे पण ऑर्डरी जातात घरगुती म्हणजे ही बनवतात पदार्थ, पापड दिल्लीपर्यंत ऑर्डरी गेलेले आहेत त्याच्या मम्मीच्या. आमची मम्मी आहे, महिला मंडळ आहे. आणि तुला वाटतं की बिझनेस करू शकत नाही? तुझी आई करते ना रे बिझनेस. काय म्हणतोस? सांगत होता म्हणजे काय हो, मुली पण नाही बिझनेस करू शकत. आता ती बोलली की तुझी आईचाच घरगुती काहीतरी पदार्थांचा बिझनेस आहे. तुझी आईच बिझनेसमन झाली ना. पण माझी आईच एकटी नाही ना, ते सर्व महिला मंडळांचे आहे. कोणी असू दे, त्या सगळ्या महिला मिळून काहीतरी करतायत ना.
त्याच्यातली एक कोणतरी लीडर असणारच ना त्यांची. मुली बिझनेस करतात. हा मग आता नाही बदलायचं, आता नाही बदलायचं. काय बोलतो बिझनेस नाही करू शकत, चुकीचं बोललास. नाही असं नाही की मुली शिकतात, जसे की शिक्षणावर बोलले ना, तर शिकतात पण ते शिकून करतात काय. जास्त तर मुली लग्न करून नवऱ्याच्या घरी जातात. नंतर असं तुम्ही बघा, तुम्ही बिझनेस करतात पण जास्त ते नवरे त्यांना सपोर्ट नाही करत ना, म्हणून त्यांची जी कला आहे ती खालावते. एक मिनिट, मुलं सपोर्ट करत नाहीत म्हणून होतं की नाही. हा. मग चूक कोणाची आहे? तूच बोलला बघ. नाही एक मिनिट, तूच बोलला, मी तर काहीच नाही बोलले. तो काय बोलला की मुली शिकून करतात काय, त्या तर लग्न करून येतात, मग मुलं त्यांना सपोर्ट करत नाही, मग त्या काहीच करत नाहीत. मग याच्यात चूक कोणाची? आपली आहे. काय नाहीये? कोण बोललं? मुली सगळं करू शकतात. करू शकतात, सगळं वाजवू शकतात. मला वेगळं करता येतं का? हा एकच. मुलींना असं काय करता येतं जे यांना नाही, ते तुम्ही सगळं तुमच्या लेझिम घेशील. पण ते लेझिम म्हणतात. अरे पण लेझिम घेता येते का? काय वाजवतोय रे? उगीच काय पण तुला पण येत नाही, त्यालाही नाही येत. आता आपला प्रश्न काय होता? घरातली कामं मुलांनी करायची की मुलींनी, बरोबर? आणि याच्यामध्ये ज्यांनी खूप छान उत्तरं दिली आहेत त्या आहेत मुली. त्याच्यामुळे मुली जिंकल्या. घरातली कामं केल्यामुळे काय होतं? एकतर आपण आपल्या आईवडिलांची मदत करतो, दुसरी गोष्ट आपल्याला जबाबदारीची जाणीव होते. मग जर तुम्हाला पहिल्यापासूनच कामं माहिती नाहीत की घरात काय केली जातात, तर तुम्ही मोठे झाल्यानंतर ती करू शकणार नाही. त्याच्यामुळे तुम्हाला घरात काय चालतं, आजूबाजूला काय चालतं हे दोघांनाही माहीत हवं, मुलींनाही आणि मुलांनाही. त्याच्यामुळे दोघांनी घरातली कामं केली पाहिजे. कळलंय दोघांना? माझं नाव सुशीला रामदास पाटील. मी ताऱ्याची राहणारी. आता मला तरी 20 वर्षे झाली असतात. जेवण पोषण आहार जेव्हा जेव्हापासून यायला लागला नाही तेव्हापासून बनवायला लागलं. मूग असतात, मटकी असते, चवली असते, वाटाणा असते, हरभरा असते, डाळ असते. सरकारच्या योजनेमुळं पण आमच्या या कामामुळं आमच्या कुटुंबाला आधार मिळला. त्याच्यासाठी आम्ही दुकानात खाता लावलेला आहे भाजीचा. मग तिथून भाजी आणतो आम्ही, किराणा म्हणजे सगळा. आणि बाकी सगळं सरकारचा येते. इथं पहिला जेवण आम्ही करतो मग नंतर मुलांना वाटतो. मग झालं काय तर आपल्याला आधी समजेल काय झालं काय नाही, काय ध्येय आहे त्याच्यावर. तुम्ही पोषण आहारच्या वेळेला श्लोक म्हणता. कोणता श्लोक म्हणता? तर श्लोक काय असतात तुम्हाला माहिती आहे. आता तुम्हाला मी फळ्यावर लिहिलेला एक श्लोक दिसतोय. इथे लिहिलेला आहे, विद्या ददाती विनय, विनयाद्याती पात्रताम, पात्रत्वात धनमाप्नोती, धनात धर्म तथा सुखम. तर याचा अर्थ सांगते आता मी तुम्हाला. पहिलं जे लिहिलेलं आहे, विद्या ददाती विनय, म्हणजेच विद्या म्हणजे माहिती आहे शिक्षण. शिक्षण आपल्याला नम्रता शिकवतं आणि शिक्षण आपल्याला नम्रता देतं. नम्रतेमुळे आपण पात्र होतो एखाद्या गोष्टीसाठी.
जर आपण पात्र असतो तर आपल्याकडे धन येतं. धन म्हणजे माहिती आहे पैसे, आणि त्यामुळे आपल्याला धर्म आणि सुखप्राप्ती होते असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता हे तुम्हाला थोडं समजायला कठीण केलं असेल म्हणून मी एक गोष्ट सांगते आणि त्या गोष्टीतलं तुम्हाला ते समजावते. गोष्ट आवडते सगळ्यांना? एक शाळा असते. त्या शाळेत 2 मुलं असतात. एकाचं नाव असतं राम, एकाचं नाव असतं श्याम. दोघंही अभ्यासात हुशार असतात. पण राम कसा असतो माहिती आहे? राम अभ्यासात जरी हुशार असला ना तरी तो नम्र असतो, शिक्षकांचा आदर करणारा, सगळ्यांशी छान बोलणारा, सगळ्यांसोबत छान वागणारा असा असतो कोण? राम. पण श्याम तसा नव्हता. श्यामला राग यायचा सगळ्यांचा. तो कोणाला काही विचारायचंच नाही. मी माझा अभ्यास आणि मीच मोठा होणार आणि या सगळ्यांना दाखवणार की मी कसा शाणा येते, असा श्याम होता. हळूहळू त्यांची शाळा झाली, 10वी झाली, 12वी झाली, ते नोकरीला लागले. राम एका शाळेमध्ये शिक्षक म्हणून लागला आणि श्याम एका मोठ्या कंपनीमध्ये चांगल्या पदावरती नोकरीला लागला. त्याच्यामुळे श्यामला अजून हे झालं, अहंकार आला. त्याला असं वाटलं की मी म्हणजे आता मोठा बॉस झालो एका कंपनीचा. तो काय एका शाळेत फक्त शिकवतो, त्याला काय येतं असं. पण राम काय करत होता? शाळेत शिक्षक असला तरी तिथल्या सगळ्या शिक्षकांशी, मुलांशी, मुख्याध्यापकांशी सगळ्यांशी नम्रतेने वागत होता. काही वर्षानंतर राम त्या शाळेचा मुख्याध्यापक पण झाला. पण श्यामचं उलटं होतं. श्याम एका कंपनीत जिथे कामाला होता तिथे तो बॉसगिरी करायला लागला आणि एकदा त्याच्या हातून एक चूक झाली कंपनीमध्ये. मग त्याला लोकांनी विचारलं की ही बाबा चूक तू केली आहेस का? पण श्यामला अहंकार खूप होता. तो म्हणाला मी केलीच नाही, मी मान्यच करत नाही, मी कधी चुकूच शकत नाही. असं वागल्यामुळे श्यामला नोकरी गमवावी लागली. श्यामची नोकरी गेली. पण इकडे राम काय होता? मुख्याध्यापक बनला होता. आणि एक दिवस शाळेचं गेट टुगेदर होतं. जुन्या मुलांनी शाळेत परत यायचं आणि भेटायचं, असं गेट टुगेदर असतं ना, तसं गेट टुगेदर होतं. तिथे राम आणि श्याम दोघेही एकत्र आले, एकमेकांसमोर आले. मग रामने श्यामना विचारलं की अरे काय करतोस तू सध्या? श्यामकडे काही उत्तरच नाही, कारण नोकरी गेली आहे. पण राम त्या शाळेचा मुख्याध्यापक होता. मग रामने त्या श्यामला हे सांगितलं की जर तू नम्र असला असतास, नम्रतेने वागला असतास, आपल्या चुका मान्य करायला शिकला असतास तर आज तू खूप पुढे गेला असतास. त्याच्याकडे शिक्षण होतं, तो हुशारही होता, पण तो नम्र नव्हता. त्याच्यामुळे त्याने सगळं गमावलं. तो पात्र पण होता, पण सगळं गमावल्यामुळे धनप्राप्ती झाली नाही झाली, घरी बसला ना तो. म्हणून जेवढं आपण शिक्षण घेतो ते शिक्षणासोबत आपल्याकडे नम्रतासुद्धा तितकी महत्त्वाची आहे. कारण आपल्याकडे फक्त शिक्षण असून उपयोगाचं नाही आहे, आपण विनम्र किती आहोत ते आपल्याला महत्त्वाचं आहे. शिक्षकांचा आदर करणं, आपल्यामध्ये ती नम्रता असणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. हां, कळलंय सगळ्यांना? आता मी गोष्ट सांगू तुम्हाला सगळ्यांना एक मस्त. अरे पण मी मालवणीत गोष्ट सांगितली तुम्हाला नाही कळणार. असू दे म्हणजे नक्की समजेल. तर ही गोष्ट असा एका चिमणीची आणि एका जंगलातल्या बाकीच्या प्राण्यांची. हां, गोष्टीचं नाव असा हुशार चिमणी. एक जंगल होता आणि त्या जंगलात सगळे पक्षी प्राणी एकदम आनंदात रवा होते. एक दिवस काय झाला की सगळ्या प्राणी आपापल्या घरा बांधी होते. घरा बांधताना ते विसरले की अरे पावसाळा येतो लोहा, त्यांच्या लक्षातच नाही. पण एक हुशार चिमणी होती, तिका माहीत होता की आपला घर बांधूचा, तर घर कसा बांधू गया एकदम भक्कम. तर चिमणीन घर बांधूक सुरुवात केली. चिमणी जंगलात गेली, हैसून काटिया हाडल्यान, हैसून कुटिया हाडल्यान आणि चिमणीन मस्त एक घर बांधल्यान. आणि एक दिवस काय झाला, खूप काळे ढग इले. आता पडतलो काय, पाऊस. पाऊस पडतलो, मग घरा वाहून जातली. पण सगळ्यांनी घरा बांधलेली त्यांना इला टेन्शन, कारण आता वादळ येताला ह्या पक्ष्यांका आधी कळता. सगळ्या पक्ष्यांका आणि प्राण्यांका आधी कळताना वादळ येताला. आता सो त्यांना आधी कळला की आता जोरात वादळ येताला आणि वादळ इल्यानंतर आपली घरा तर जातलीत. मग सगळ्यात मोठं पक्षी थंय होतो गरुड. गरुडान काय ठरवलंय, आपण आपल्या सगळ्या पक्ष्यांका वाचवूया. मग गरुड गेलो सगळ्या पक्ष्यांच्या घराकडे, सगळ्यांका सांगितलं बाबा वादळ येताला, सगळ्यांनी आपापले कपडे भरा आणि आपण दुसऱ्या गावात जाऊया, आपल्या पाहुण्यांकडे जाऊया, थंय जाऊन रवाया, म्हणजे आपली हयसर घरा जरी गेली तरी आपलो जीव वाचत. पण चिमणी म्हणाली मी बाबा काही येऊचंय नाही, मी हयच रवतले.
गरुड म्हणाला, गो तुझो जीव जाय, वादळ येताला, तुझं घर जाताला, तूही जाशील, तुझ्या घरातलीही जातील. पण चिमणी म्हणाली, नाही, माका माहीत असा वादळ येताला का, पण मी माझा घर व्यवस्थित बांधलंय, त्याच्यामुळे मी हैसून खयच येऊचंय नाही. गरुड म्हणाला, जाऊन दे, एका समजावून त्या उपयोगाचं नाही, आम्ही आपली सगळी जाऊया. सगळे प्राणी आपापला सगळा घेऊन दुसरीकडे गेले. पण चिमणी अजिबात हला नाही. चिमणीने आपला घर सोडून नाही, चिमणी आपल्याच घरात राहिली. पाऊस इलो, जोरात वादळ इला, सगळा पडला, पण चिमणीचा घर हल्ला नाही. तर तसाच होता. मग सगळे पक्षी, वादळ जसा शांत झाला, सगळे पक्षी परत इले आणि ते बघून आश्चर्यचकित की अरे चिमणीच्या घरात कसा काय नाही जाऊ. ते विचारू लागले की काय बाई तुझ्या घरात कसा काय नाही जाऊ. मग चिमणीने काय सांगल्यान, सगळ्यात महत्वाची असता ती म्हणजे पूर्वतयारी. माका माहीत होता कधी ना कधीतरी वादळ येतायला, मग मी घरच असा बांधलंय की जा वादळातही उभ्या राहात आणि जा नॉर्मल दिवसातही उभ्या राहात. माझा घर भक्कम होता, त्याच्यामुळे माका कायही प्रॉब्लेम येऊक नाही. ह्याचोच अर्थ काय, पूर्वतयारी सगळ्यात महत्वाची असता. पण ती तयारी कशी म्हणतात ना, सशाच्या शिकारीक जरी जातास तरी वाघाच्या शिकारीक जातास अशा तयारीने जाऊ गया, होय की नाही. म्हणजेच जेव्हा तुमची परीक्षा असता तेव्हा हे प्रश्न येऊचेच नाही, म्हणून मी करूचेच नाही, असा करायचा नाही. आता मी होते मराठीमध्ये शिफ्ट आणि तुम्हाला सांगते की जेव्हा आपली परीक्षा असते तेव्हा आपण काय करतो, अरे हे प्रश्न येणारच नाहीत, हे मी नाही करत, मला वाटतं की हेच येतील, म्हणून आपण वेगळे प्रश्न करतो आणि नेमका परीक्षेला तो प्रश्न येतो आणि मग आपल्याला काय वाटतं, अरे यार शिट, ते केलं असतं तर. म्हणून सगळा अभ्यास करणं महत्त्वाचं. आपण तयारीनिशी जायचं, कुठचंही प्रश्न येऊ दे, कुठचंही काही येऊ दे, आपल्याला आलं पाहिजे. जसं चिमणीने केलं, चिमणीने हा विचार नाही केला की वादळ यावर्षी कदाचित नाही येणार, कशाला घर बांधायचं, नॉर्मल बांधूया घर. पण तिने काय विचार केला, जर वादळ आलं तर, म्हणून तिने आधीच भक्कम घर बांधलं, हो की नाही. खेळ झाल्या, गोष्टी झाल्या, सगळं झालं, डिबेट झालं. पण जेव्हा तुम्ही शाळेत येता, अशी सगळी मजा मस्ती करता, अभ्यास करता, तेव्हा त्याच्यानंतर घरी जाता, बरोबर. घरी जायच्या आधी शिक्षक तुम्हाला काय सांगतात, जाताना नीट जा सांगतात. आणि अभ्यासाचं काय सांगतात, गृहपाठ देतात ना. मी सुद्धा गृहपाठ देते, तो तुम्हाला करावा लागेल. किती जण करणार मला आधी सांगा, कोण नाही करणार आहेत. सगळ्यांचे हात वर आहेत, कोणाचा हात वर नाहीये मला सांगा. ज्याचा हात वर नाहीये त्याला गिफ्ट मिळणार नाही. चला चला आता बसा खाली, सांगते ते ऐका. मी जो गृहपाठ देते तो गृहपाठ अगदी सोपा आहे आणि सगळ्यांनी करायचा आहे. अंडी सगळ्यांच्या घरी आहेत, एकदम सोपा. कोल्ड्रिंक कोण कोण पितं, एवढे सगळे लोक कोल्ड्रिंक पितात, बाकीचे अजिबात पित नाहीत कोल्ड्रिंक, कधीतरी पितात ना. हां, आता ऐका काय करायचं ते सांगते. सगळ्यांनी घरी जाऊन एका काचेच्या ग्लासमध्ये किंवा एखाद्या वाटीमध्ये अंड ठेवायचं आणि त्याच्यावरती कोल्ड्रिंक ओतायचं आणि ते तसंच 24 तास ठेवून द्यायचं. आणि 24 तासानंतर बघायचं की त्या कोल्ड्रिंकमुळे त्या अंड्याच्या कवचावरती काय परिणाम झालाय. हे मी का सांगते, तुम्हाला सगळेजण सांगत असतील ना, आई बाबा नको पिऊ रे कोल्ड्रिंक, कशाला पितो कोल्ड्रिंक. किंवा काही जणांच्या आईवडिलांना माहीतही नसेल की कोल्ड्रिंक पिल्यामुळे आपल्या मुलांच्या शरीरावरती काय परिणाम होतो. हे तुम्हाला कळण्यासाठी आम्ही प्रयोग सांगते. प्रयोग लक्षात आला, काय करायचं आहे, एक अंड काचेच्या ग्लासमध्ये किंवा वाटीमध्ये ठेवायचं, त्याच्यावरती कोल्ड्रिंक ओतायचं, अंड पूर्ण बुडलं पाहिजे आणि 24 तासानंतर निरीक्षण करायचं की काय झालं. अंड सफेद असतं सगळ्यांना माहिती आहे. 24 तासानंतर काय होणार ते मी तुम्हाला आधी सांगते. एकतर त्या कवचाचा रंग पूर्ण बदललेला असणार, त्याला तुम्ही हात लावून बघाल ना तर असं त्याच्यावरती एक बुळबुळीत असा थर जमा झालेला असणार, नाहीतर ते अंड मऊ झालेलं असणार. याला कारण काय,
आपण जे कोल्ड्रिंक पितो त्याच्यामध्ये एकतर अति प्रमाणात साखर असते आणि त्याच्यामध्ये ॲसिड असतं. जो अंड्याच्या कवचावरती परिणाम झालेला आहे तोच परिणाम आपल्या दातांवरती होत असतो आणि आपल्या शरीरातल्या हाडांवरती होत असतो. त्यामुळे तुम्ही जेवढं हे कोल्ड्रिंक प्याल तेवढाच तुमच्या शरीराला त्रास होणार, जो आपल्याला दिसत नाही पण तो होत असतो. म्हणून ते प्यायचं नाही. आणि हा गृहपाठ सगळ्यांनी घरी करून बघायचा आहे आणि आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगायचं हे असं होतं. कळलंय सगळ्यांना? तर हा गृहपाठ तुम्ही सुद्धा घरी करून बघायचा आहे आणि घरी हा गृहपाठ केल्यानंतर त्या अंड्याच्या कवचावरती काय परिणाम होतो ते रेकॉर्ड करायचं आहे आणि ते आम्हाला पाठवायचं आहे. तर आता आपण काय करणार आहोत, प्रत्येकाने समोर येऊन सांगायचं आहे की त्यांना मोठं होऊन काय बनायचं आहे आणि कशासाठी बनायचं आहे. माझं स्वप्न, माझ्या आईचं स्वप्न आहे की तू एअर होस्टेल बन आणि माझं स्वप्न आहे की मी डान्सर बनेल. माझ्या पप्पांना असं वाटतंय की मी सॉइल इंजिनियर व्हावे, पण माझं स्वप्न पोलीस बनायचं आहे. पण मग बाबांचं स्वप्न आहे तू इंजिनियर व्हायचं, मग तू काय ठरवलंयस? तू पप्पांचं स्वप्न पूर्ण करणार आहेस की तुझं स्वप्न पूर्ण करणार आहेस? मी माझं स्वप्न. अरे वा, व्हेरी गुड. माझं स्वप्न असं आहे की मी डॉक्टर होणार, कारण की दुसऱ्यांना मदत करण्यासाठी. डॉक्टर काय मदत करतो? डॉक्टर कोणावर जर जखम झाले तर तो जखमेवर औषध लावतो. अच्छा. माझं स्वप्न आहे मी इंडियन आर्मी बनेन, आणि आपली देश की रक्षा करेन. देश की रक्षा करणार. माझं स्वप्न आहे मी इंजिनियर बनायन. मला क्रिकेटर बनायचं आहे, पण माझे घरचे बोलतात तू आर्टिस्ट बन. क्रिकेटर आणि आर्टिस्ट दोन्ही एकाच वेळेला होऊ शकतोस. मला मोठं होऊन शिक्षक बनायचं. शिक्षक बनायचंय? अरे वा. मला IAS ऑफिसर बनायचे. त्याच्यासाठी भरपूर अभ्यास करणार. हो, शिक्षक बनायचं आहे, कारण मुलांना शिकून मग मी त्यांना शिकून मग ते मोठे होतील, ते त्यांना शिकवते ना, म्हणून मी शिक्षक बन. तर आता तुम्ही सगळे एवढे छान छान मजा मस्ती केली, सगळं आमच्याशी गप्पा मारल्या, तर तुम्हा सगळ्यांना मला असं वाटतं की मी एक गिफ्ट दिलं पाहिजे, हो ना? काय वाटतं, देऊ का गिफ्ट? हे नाव काय तुमचं? माझे नाव मनीष. मनीष. आणि ते तुझं? माझं नाव रियांश आहे. रियांश. अच्छा. तुम्ही दोघं कुठच्या वर्गात आहात? हा 5वीत आहे, मी 6वीत आहे. मग तुम्ही मित्र कधी झालात? आम्ही आमच्या गावातच. गावातच? एकाच गावातले? अच्छा. मग हा तुला मारतो वगैरे, मस्ती करतो? कोण मस्ती करतो दोघांपैकी जास्त? दोघंही. पण सगळ्यात जास्त करणारा कोणतरी असेल ना? अभ्यास कोण करतं सगळ्यात जास्त? तू करतो. तू स्कॉलरशिपला बसलाय ना? मग सगळे येतं? मराठी की सेमी? इंग्लिश आहे की मराठीमध्ये? गणित आहे ना? मराठीत आहे ना? मग मूळ संख्या माहिती आहेत? मूळ संख्या? हां. कोणत्या? मूळ संख्या हां. अरे स्कॉलरशिपला बसलायस. 2. हां. 2 4 मूळ संख्या आहे. 2 5 आणि 3चं काय झालं? 3. तुला माहिती आहे मी तुझ्या आवडी असताना शिकले मूळ संख्या, माझ्या अजून लक्षात आहे. 2 3 5 7 11 13 17 19 23 29 31 37 41 43 47. केवढे बोलले बघ. असे पाठ केले होते आम्ही. पाढे येतात का? कितीपर्यंत? 15. खरं सांग. 14चं म्हणतोस? म्हण बघ्या. 14 1 14, 14 2 28, 14 42, 14 चौक 56, 14 5 70, 14 7 84, 14 8 96, 14 9 14 9 112, 14 14 14 8 112, 14 9 126, 14 10 140. अरे वा, मस्त. तुला कितीपर्यंत येतात? 14 का 15. का का असं पण ते दोघांना सेम सेम तेवढेच पाढे येत आहेत? पुढचे कधी करणार? आता करू. हळूहळू. रोज एक पाढा करताय का? रोज एक पाढा. मग पुढच्या आठवड्यात मी येईन तोपर्यंत तुम्ही 20 पर्यंत झालेले असतील ना? नक्की? हो. आणि काय येतं स्कॉलरशिपमध्ये? काय कुठचा अभ्यास कठीण वाटतो? इंग्लिश ना बुद्धिमत्ता. इंग्लिश आहे? इंग्लिश स्कॉलरशिपला ते कठीण वाटतं? पण पर्याय असतात ना? हो, बुद्धिमत्ता
बुद्धिमत्ता कठीण वाटते कठीण वाटते काय कठीण त्याला बुद्धीला जास्त म्हणजे बुद्धीला जरा हे होते का आणि तू भजन म्हणतोस की अभंग म्हणतो काय म्हणतोस अभंग दोघंही म्हणतो की तो मला थोडं थोडं येते याला येते अच्छा तुम्ही बैठकीला जाता जय सद्गुरू जय सद्गुरू अभ्यास करतोस ना मोबाईल जास्त बघतो दर मंगळवारी आमचे देवला भजन असते ना हरिपाठ असते हरिपाठ हा आणि शनिवारी आमची प्रॅक्टिस असते येतात ती शिकवायला एक तुझ्या घरी कोण कोण असतं माझ्या घरी माझी मम्मी पप्पा मी दीदी ना आत्या अच्छा, आणि तुझ्या घरी माझ्या घरी आम्ही काकाचे म्हणजे काका मी आमचा मम्मी माझे बाबा आणि माझी बहीण आमची आजी आमचे दुसरे काका ते त्यांची ती मोठी दीदी छोटी दीदी आणि आई ती आमची मोठी आणि एक दादा आणि परत दुसरे काका त्यांची बायको काकीचा मोठा मुलगा आणि आत्या मामा छोटी बहीण हा दुसरा नंतर बारका काका आहे हा. ना त्याची बायको आणि मुलगी आणि काका अच्छा हा मग किती जण राहता तुम्ही घरात 17 एकत्र 17 जणांचं एकत्र घरी जेवण असतं अरे वा मम्मी कधी मला बोलव कधीतरी आमचा कार्यक्रम असतो तेव्हा येत नाही. चालेल नक्की आणि दातांचं काय आलं वाकडे कसे झाले जीव लावलेली जीभ लावल्यावर दात वाकडे होतात हो अच्छा तुला कोणी सांगितलं मम्मीने मम्मीने सांगितलं मग तरी पण तू वाकडे करून टाकलेस एवढं सांगून पण आई बाबांचं नाही ऐकलंस हेच सांगितलं ना मी आज वर्गात ऐकायचं म्हणून आता ऐकशील की नाही हा व्हेरी गुड भेटूया आपण नंतर परत चला जय सद्गुरू जय सद्गुरू माझं नाव ओम आणि याचं नाव श्रेयस हा मग अशी तुझं काय बोलायचं बाबा राहिलं होतं ते मला आत्ताच सांग तू मला काहीतरी सांगत होतास डिबेटमध्ये आपण जे बोलत होतो ना तेव्हा की मी तुला विचारलं होतं अभ्यास महत्त्वाचा की हे खेळ महत्त्वाचे तेव्हा तुझं काहीतरी बोलायचं राहिलंय ते तू आत्ता सांगू शकतोस ते सांग बघ आता मी तुला एवढा वेळ दिलाय किती बहिणी आहेत सांग बहीण एक पण नाही एक पण नाही चुलत आहे सख्खी नाही सख्खी नाही आहे मग काय मग तुला वाटतं बहीण असली पाहिजे होती मग काय केलं असतं बहिणीने हा म्हणजे बहिणीने सगळी कामं केली असती आणि तुला काय कामं करायला लागली नसती हो ना मग बहीण कशाला हवी होती मग सांग तर बहीण कशाला हवी होती अरे तो ठेव चेतन श्रेयस घाण करते ती घाण नाही करायची कोण चेतन आमचा माझा छोटा भाऊ तो खराब करतो घरात सगळं मग बहिणीने केलं नसतं असं तुला वाटतं तुला काय करायला होते हो बरोबर आहे मला सांगतोय सांगायलाच पाहिजे तो छोटा आहे छोटा आहे मग मी काय करू छोटा आहे तर मोठ्याने काम केली पाहिजे बरोबर आहे तुझं मी करतोय तू करतो मग सांगतो कशाला की बहीण असली असती तर नाही केलं असतं तो बरोबर बोलतो हा हुशार आहे चला ऑल द बेस्ट रोहम श्रीकांत कोले आणि गाव डोलघर इथून किती लांब आहे इथून 15 एवढा साधा तू नाही आहेस मी आज दिवसभर तुला भेटले तू खूप मस्ती करतोस तू खूप गडबड गोंधळ करतोस मला माहिती आहे मी सगळ्यांना दाखवणार आहे त्याच्यामुळे असं साधा माझं नाव वगैरे असं करू नको सांग खरं खरं हो ना मस्ती करतो ना भरपूर सगळ्यात मस्ती कर नाही मग घरी कोण कोण आहेत घरी मम्मी पप्पा बाबा आणि बहीण 2 भाऊ आहे 2 भाऊ तू लहान आहेस सगळ्यात नाही 2 नंबर 2 नंबर आहेस मम्मी काय करते मम्मी कामाला जाते आणि पप्पा काय नाही करत असतात अच्छा मग तू मोठे होऊन काय करणार आर्मीमध्ये जाणार आर्मीमध्ये जाणार आणि तू बघतोस ना मग आता मम्मी किती कष्ट करते मम्मीला मदत करणार की नाही हो मम्मी तुला सकाळी प्रश्न विचारला होता मुलींनीच घरातली कामं केली पाहिजेत की मुलांनी कोणी केली पाहिजेत दोघांनी पण केली पाहिजेत ना आणि तुला काय वाटतं आईसाठी काय करावं असं वाटतं आईसाठी मदत करावी काहीतरी आत्ता जर तुला लॉटरी लागली तर तू काय करणार पहिलं घर बांधणार पहिलं घर बांधणार आणि मग नंतरला सगळं कॅमेरा वगैरे घेणार गेमिंग करतो मी हां ते व्हिडिओज टाकणार नंतरला काहीतरी एडिट करून टाकणार आयडिया मग त्याने काय होणार लाईक सबस्क्राईब सगळे करू अच्छा शकते तू गेम वगैरे खेळतो हो चालेल भेटूया आपण चला तो रेडीच आहे प्रश्न विचार माझ्याकडे उत्तर आहेत हो ना तू मॉनिटर आहेस ना वर्गाचा शोभतोस तू मॉनिटर मी पण मॉनिटर होते
आणि मी पण अशी तुझ्यासारखीच भरपूर बोलायचे. मला मॉनिटर आमच्या टीचरांनीच ठेवला की आता मी म्हणजे पहिले 6वीला पण मॉनिटर होतो, 7वीला होतो, 8वीला 1 महिना होतो, कारण तेव्हा मॉनिटरचा रोटेशन चालू होता. म्हणजे 1 महिना ह्या वर्षी पण तसा झालेला, पण कोण राहायला तयार नव्हता म्हणून टीचर बोलले की तूच राहा मॉनिटर. मग तू फळ्यावर नाव बिव लिहितोस का? ना डायरेक्ट टीचरना नाव. डायरेक्ट टीचरना नाव. मग तू असं स्ट्रिक्ट मॉनिटर आहेस की कसं आहेस असा? नाही काय मस्ती केली का डायरेक्ट टीचरांकडे जाऊन चुगल्या करतोस शिक्षकांकडे जाऊन? सांगतोस त्यांना ह्याने हे केलंय, त्याने कॉपी केली, त्याने हे केलं, सगळं सांगतोस? अरे मी पण तसंच करायचे. आपले मग मित्रमैत्रिणी कोण राहत नाही. नाही मी सांगतो ते त्यांना माहिती नाही होत ना. अच्छा, मग तू गपचूप सांगतो. तुझ्याकडनं मी शिकले पाहिजे होते मग आधी. सिक्रेट मी सगळ्यांसोबत दुसरा होता. माझे मित्रमैत्रिणीच नव्हते त्याच्यामुळे, माहितीये का? मी सगळ्यांना जाऊन सरांना कंप्लेंट करायचे, त्याच्यामुळे माझे कोण राहिलेच नाही मित्रमैत्रिणी. सिक्रेट सांगायचं टीचरांना तर मॉनिटर. म्हणजे आपली मैत्री पण नाही तुटली पाहिजे आणि वर्गाचा डिसिप्लिन पण तुटला नाही तुला नाही पाहिजे. पाहिजे. कारण आमचा वर्ग पहिल्यापासून म्हणजे मस्तीखोर आहे, हा भरपूर मस्ती आठवी करतो. पासनं. हा, त्याच्यामुळे तू हे शिकलास की मैत्री जपायची आणि गपचूप जाऊन सरांना नाव पण सांगायचे. पण तुला माहितीये का, आता हा व्हिडिओ तुझ्या वर्गातले पण सगळे बघणार आहेत, त्याच्यामुळे त्यांना कळणार. नाही बघणार. मग काय करशील? ना आमच्या घरातली पोरं नाही बघणार. टीव्ही नाही बघत तुमच्या वर्गातले पोरं? बघतात. सगळ्यांचे. कितवीत आहेस? 9th B. 9th B मधल्या सगळ्यांचे नंबर घ्या रे, आणि सगळ्यांना हा व्हिडिओ आपण फॉरवर्ड करूया. चालेल. म्हणजे हा मॉनिटर पुढच्या वेळेला होतो की नाही ते आपल्याला कळेल. चालेल ना? तरी टीचर मला ठेवते. तुलाच ठेव. म्हणजे इलेक्शन नाही होत तुमच्याकडे? आमच्या इकडे नाही इलेक्शन. तरीच तू होतोस मॉनिटर. आमच्याकडे पण इलेक्शन नाही व्हायचं म्हणून मी मॉनिटर व्हायचे. खरं इलेक्शन झालं ना तेव्हा मला एक पण मत नाही पडलं. इलेक्शन झालेलं तुमच्या हो. शाळेत? पण मला मतच नाही दिलं, कारण मी सगळं सांगते ना सरांना, म्हणून मला निवडूनच नाही म्हणजे दिलं. जो नाव नाही सांगत तो तुमच्या शाळेत मॉनिटर. मॉनिटर म्हणजे ह्याला फायदाच नाही. मग तेच ना, ते शाळेत- कळतच नाही. अख्खी मग शिस्त discipline राहणार बघा. कशी? तेच. बरोबर की नाही? आपल्यासारखेच मॉनिटर पाहिजेत, हो की नाही? तुझ्यासारखे आणि माझ्यासारखे. मस्त आहे, पण तुझ्याशी भेटून मस्त वाटलं. छान उत्तर दिलीस तू. आता आम्ही परत येऊ तेव्हा भेटू. हा, आमच्या इथं एकादशीला आहे, कार्तिक एकादशीला गावात खूप मोठा उत्सव असतो. कुठे? कुठचं गाव? बांधणवाडी. बांधणवाडी. चालेल, इथंच. नक्की या. नक्की. सगळे या. हो, सगळे येतील. चला. माझं नाव संजय रामचंद्र म्हात्रे. मी या तारा गावातलाच रहिवासी आहे. युसुफ मिराली संस्थेच्या भानुबेन प्रवीण शाळा माध्यमिक शाळेचा एक शिक्षक म्हणून आहे. या तारा गावामध्ये इयत्ता 7वीपर्यंत शाळा होती. या 7वीनंतर मुली बाहेरगावी जाण्यास खूप प्रवृत्त होत नव्हत्या आणि आम्ही 1989 ते 90च्या दरम्यानमध्ये 3 एकर जागा गावकरीने मोफत देऊन शाळा सुरू केली. माझं नाव गजानन वर्तक आहे. ही इमारत बांधत असताना केरळ पद्धतीची गुरुकुल पद्धतीची शाळा, इथल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय नव्हती. ती इथं युसुफ मिराली सेंटरच्या माध्यमातून उपलब्ध केल्याकारणाने इथल्या लोकांना शिक्षणाची दालनं उभी झाली. ह्या समाजातला जो विकास होण्यासाठी ह्या शाळेच्या माध्यमातून खूप सारी मदत झालेली आहे. तर ही होती भानुबेन प्रवीणच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तारा. या शाळेमध्ये आम्ही खूप मजा केली, मुलांसोबत खेळ खेळलो, त्याच्यानंतर डिबेट पण केलं. तुम्हा सगळ्यांना हा एपिसोड कसा वाटला आम्हाला नक्की सांगा. आणि तुमची मुलं जर गृहपाठ करत असतील तर त्याबद्दलचे व्हिडिओज तुम्ही आमच्यासोबत शेअर करू शकता, जे आम्ही पुढच्या भागाच्या सुरुवातीला नक्की दाखवू. त्याबद्दलच्या डिटेल्स आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत. आणि आता आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन शाळेत. नवीन गप्पा, नवीन गोष्टी, नवीन खेळ, नवीन श्लोक आणि नवीन धमाल करण्यासाठी. तोपर्यंत अभ्यास करत राहा आणि गृहपाठ करायला विसरू नका. शाळा सुटली.